आखाती देशामध्ये युद्ध सुरू होतं आणि त्या युद्धामुळे भारतामध्ये आयात केल्या जाणाऱ्या क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये वाढ झाली होती। परिणामी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील असा अंदाज अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केला होता आणि अखेर आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे पेट्रोल खरेदी करायसाठी नेहमी येत असतात ते पुरते हैराण झाले आहेत। मी सध्या हिंगोली शहरातल्या अशाच एका पेट्रोल पंपवर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय पहाटेच कामानिमित्त जाणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत, शहरामध्ये कामानिमित्त येणारे नागरिक आहेत, ते पेट्रोल खरेदी करताना पाहायला मिळतात। परंतु भाव वाढ झाल्याचं ऐकल्याच्या नंतर अनेकांना या ठिकाणी धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। पेट्रोलचे कालचे दर जे होते ते 105 रुपये 41 पैसे होते आणि आजचे पेट्रोलचे दर आहेत 108 रुपये 55 पैसे। तर डिझेलचे कालचे दर होते 91.92 पैसे होते, तर डिझेलचे आजचे दर आहेत 95.3 पैसे। एकंदरीत पाहायला गेलं तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 3 रुपयानं भाव वाढ झाली आहे। त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत। काहीच दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं होतं की पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, बचत करा आणि त्या आव्हानाला राजकीय नेत्यांनी जरी प्रतिसाद दिला असला तरी मात्र दैनंदिन कामासाठी जे नागरिक जात असतात त्यांना मात्र पेट्रोल आणि डिझेल घ्यावंच लागतं आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघताय ही पहाटेच पेट्रोलसाठी गर्दी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा सुद्धा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। अनेक पेट्रोल पंपवर मोठमोठ्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता कुठेतरी परिस्थिती सुस्थितीवर येऊ लागली आहे। पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत होऊ लागलाय। त्यातच आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे नागरिक पुरते हैराण झालेले आहेत। काल दुधाच्या आणि सीएनजीच्या भावामध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळं महागाईचा झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसायला लागता येतात आणि त्यामुळं नागरिक पुरते हैराण झाल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।